सगळ्यांनी आपला श्वास चेक करायचा आहे. उच्छवास जेव्हा तुम्ही करता तेव्हा डाव्या बाजूने जास्त श्वास बाहेर येतो तेव्हा समजायचंय की माझी चंद्रनाडी सुरू झालेली आहे. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून तुमचे दोन्ही हात स्वादिष्ठान चक्र म्हणजे नाभीच्या 4 बोट खाली इथे तुमचे दोन्ही हात ठेवा. रेकीची प्रार्थना आपण म्हणून घेतलेली आहे. पाण्याच्या ग्लासवर रेकीचे चिन्ह आपण काढलेले आहेत. जलतत्वरूपी सगळ्या पवित्र नद्या, डोळे सावकाश बंद करून घ्या. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवायचा आहे. या पवित्र नद्यांमधील जलाचा संबंध आपल्या शरीरातल्या जलतत्वाशी, ज्याचा संबंध आहे आपल्या मनाशी. चंद्रनाडीद्वारे आपले मन अतिशय शांत झालेले आहे. या क्षणाला आपण निर्विचार आहोत. आपले मन अतिशय शांत झालेले आहे. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. स्वादिष्ठान चक्राचा संबंध जलतत्वाशी आणि जलतत्वाचा चंद्रग्रहाशी आणि ह्या चंद्रग्रहाचा संबंध चंद्रनाडीशी. चंद्रनाडीद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे. खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे, पवित्र नद्यांचे. ओम सोम सोमाय नमः. विविध नाते संबंधांशी संबंधित असलेले हे स्वादिष्ठान चक्र आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या व्यक्ती आहेत, आपले जे विविध नातेवाईक आहेत, त्यांचे खूप आभार मानायचे. आपल्या कुटुंबामधील प्रत्येक व्यक्ती, आपल्याला मिळालेला एक सुंदर आशीर्वाद, त्यांचे खूप आभार मानायचे. या जगामध्ये येताना आपण काहीही घेऊन आलेलो नाहीये. जाताना पण आपण काहीही घेऊन जाणार नाहीये. घेऊन जाणार आहोत फक्त चांगले आशीर्वाद. या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत. या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीवर आपला पूर्ण विश्वास. कल्पना करायची ब्रह्मांडीय दिव्य शक्ती सहस्त्रहार चक्रामधनं आतमध्ये आलेली आहे. ही ब्रह्मांडीय शक्तीचा रंग आज केशरी आहे. स्वादिष्ठान चक्रावर ही चक्राकाररित्या फिरत आहे. आता स्वादिष्ठान चक्रावर 6 पाकळ्यांचे केशरी रंगाचे फूल बघण्याचा प्रयत्न करा. एक असे फूल की जे आपल्यामध्ये असलेल्या कला गुणांशी संबंधित आहे. या शक्तीच्या आशीर्वादाने आपल्यामधील कला गुणांना चालना मिळत आहे. खूप आभार मानायचे. वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला, पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे. बीजाक्षर वम द्वारे वम 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 द्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्यायचंय.
कंपनांनी तयार झालेले हे शरीर, ज्या प्रकारचे कंपन आपण आपल्या शरीराला देतो त्या प्रकारे आपले अवयव तयार व्हायला लागतात. सातत्याने आपण ध्यास घेतलेला आहे या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचा. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकाजवळ ठेवा. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवलेला आहे. कल्पना करायची आहे केशरी प्रकाश आता आपल्या मूलाधार चक्रावर पडलेला आहे. ज्याप्रमाणे झाडाची मुळं झाडाला घट्ट रोवून ठेवतात, त्याप्रमाणे आपले मूलाधार चक्र, त्यातला प्रत्येक सक्षम अवयव आपल्या ह्या देहरूपी झाडाला, वृक्षाला एक मजबूत आधार या दोन्ही पायांनी दिलेला आहे. खूप आभार मानायचे तिथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे. पृथ्वी ग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र, पृथ्वी ग्रहाला अज्ञाचक्रातनं बघायचे. या पवित्र धरणी मातेचे खूप आभार मानायचे. या पवित्र धरणी मातेमुळे आपल्याला राहायला सुंदर जागा आहे, खायला विविध पदार्थ आहेत, सुंदर निसर्ग आजूबाजूला. खूप आभार या पवित्र धरणी मातेचे. लम द्वारे आणि वम द्वारे. लम वम प्रत्येक अवयवामधील जलतत्वाला पण आपण सक्षम करत आहोत. खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे. सावकाश दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवा. प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी, त्यावर आधारित आहे प्रत्येक स्नायू आणि त्यावर आधारित आहे आपल्या प्रत्येक अस्थिधातू. त्यांना आपण बळकटी देत आहोत. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या आणि लम आणि वमचं उच्चारण करा. लम वम सावकाश आणि प्रेमाने आपल्या गुडघ्यांवर हात ठेवा. कल्पनेमधून आपल्या दोन्ही गुडघ्यांवर ओम काढा, रेखेचे चिन्ह काढा. खूप आभार मानायचेत आपल्या सक्षम गुडघ्यांचे. बीजमंत्रांद्वारे लम वम सावकाश दोन्ही गुडघ्यांखाली हात ठेवा. प्रत्येक लिगामेंट, प्रत्येक हाडांना आपण ऊर्जा देतोय. प्रत्येकाचे आभार मानायचे. लम वम आता सावकाश आपल्या घोट्यांवर हात ठेवा. दोन्ही सक्षम घोटे, त्यातला सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे सक्षम दोन्ही टाचांचे. बीजमंत्रांद्वारे लम वम
सावकाश दोन्ही तळपायांवर हात ठेवा. सक्षम तळपायांचे खूप आभार मानायचे बीजमंत्रांद्वारे. लम वम आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. या सक्षम पायांमुळे आपल्याला सगळीकडे फिरता येत आहे. खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही पायांचे प्रत्येक क्षणाला. आता सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळून नाभीच्या दोन्ही बाजूने ठेवा. इथे आहे सूक्ष्म चक्र, हारा चक्र आणि प्राण चक्र. 72,000 नाड्यांचे केंद्रस्थान नाभीच्या मागच्या बाजूला. त्याच्यामधल्या अतिशय 3 महत्वाच्या नाड्या, चंद्र नाडी, सूर्य नाडी, सुषुम्ना नाडी, ज्याच्यावर आधारित आहे आपले नाडीशास्त्र, शरीरशास्त्र. खूप आभार मानायचे या तिन्ही सक्षम नाड्यांचे, इथल्या सूक्ष्म चक्रांचे. वम आणि रम द्वारे. वम रम सुंदर केशरी प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. सावकाश एकमेकांवर हात चोळा. मणिपूर चक्र नाभीच्या 4 बोटावरती इथे दोन्ही हात ठेवायचे. केशरी प्रकाशामध्ये या चक्राला बघायचे. या चक्राच्या अधिदेवता ब्रह्मदेव, श्री विष्णू, श्री महालक्ष्मी यांचे खूप आभार मानायचे. त्याचबरोबर कारक ग्रह, सूर्यग्रह याचे खूप आभार मानायचे. अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत, त्याद्वारे आपली आंतरिक शक्ती वाढलेली आहे. खूप आभार मानायचे सक्षम अन्नमय कोशाचे. रम आणि वम द्वारे. रम वम प्रत्येक अवयव खूप महत्वाचा. प्रत्येकाला आपण रोज ऊर्जा देत आहोत. आता सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळा. छातीच्या मध्यस्थानी दोन्ही हात ठेवायचे. बंद डोळ्यांमधून छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघा. या शिवलिंगाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे. शिवशक्तीचे उग्र स्वरूप श्री हनुमानजी, जे आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारच्या वायूंवर अधिपत्य करत आहेत, खूप आभार मानायचे हनुमानजींचे. यम द्वारे आणि वम द्वारे. यम वम सुंदर केशरी प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. सक्षम वायू तत्वाद्वारे, सक्षम हृदयामार्फत रक्त शुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत. सातत्याने जेव्हा आपण दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार करतो, त्याद्वारे या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती, त्यांचे आशीर्वाद सगळ्यात अगोदर आपल्याला मिळायला लागतात. खूप आभार मानायचे.
या दिव्य ब्रह्मांडीय शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला दोन्ही हात परत एकमेकांवर चोळायचे, विशुद्ध चक्रावर ठेवा. सुंदर केशरी प्रकाशामध्ये या चक्राला बघायचे. प्रत्येक चक्रामधील जलतत्वाला आपण सक्षम करत आहोत. कल्पना करायची की सक्षम जलतत्वाद्वारे सगळ्या चक्रांमधील अडथळे दूर होत आहेत. आपल्या ह्या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले हे चक्र आपल्या विचारांमध्ये शुद्धता, आपल्या वागण्यात शुद्धता, आपल्या बोलण्यामध्ये शुद्धता, आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी पोकळी आहे तिथे सामावलेले आहे आकाश तत्व. खूप आभार मानायचे आकाश तत्वाचे प्रत्येक क्षणाला. या शक्तीच्या आशीर्वादाने आपली कार्यक्षमता वाढलेली आहे. आपण शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या एकदम सक्षम झालेलो आहोत. ब्रह्मांडातील विविध शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार या पवित्र मनुष्य योनीचे हम आणि वम द्वारे. हम वम सुंदर केशरी प्रकाश चक्रावर पडलेला आहे. सावकाश दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा. खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त लिहून ठेवत आहेत आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब. आपला कोणावरही राग नाही, आपल्याला कोणाविषयी मत्सर नाही वाटत आहे. आपल्या ह्या पवित्र मनुष्य योनीचं आपण कल्याण करत आहोत. सगळी चांगलीच कर्म आपल्याकडून होत आहेत. खूप आभार मानायचे या चांगल्या कर्मांचे. कर्माची देवता शनिदेव जे आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत. खूप आभार मानायचे शनिदेवांचे. बीजमंत्रांद्वारे यम हम वम सावकाश दोन्ही हात दोन्ही दंडांवर ठेवा. सक्षम दंडांचे खूप आभार मानायचे हम आणि वम द्वारे. हम वम सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा. कल्पनेमधून दोन्ही तळहातांवर ओम काढा. आजचं बीजाक्षर वम काढा. रेकीची पारंपरिक चिन्ह काढा. आता आपल्या दोन्ही हातांवर लक्ष्मी तत्व बघण्याचा प्रयत्न करा. कल्पना करायची या क्षणाला श्री महालक्ष्मी आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत. साक्षात श्री महालक्ष्मींचे आगमन आपल्या घरात झालेले आहे. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. बघा आपले ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय जे आहेत श्री लक्ष्मी देवींचे स्वरूप, त्याद्वारे
भरभरून श्री महालक्ष्मींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. जेव्हा सातत्याने आपण कर्म करत असतो त्याद्वारे या ब्रह्मांडीय दिव्य शक्ती आपल्याला आशीर्वाद देतातच. त्यातलीच एक प्रभावी देवता म्हणजे श्री महालक्ष्मी, त्या आपल्याला भरभरून आता आशीर्वाद देत आहेत. खूप आभार मानायचे श्री महालक्ष्मींचे. वम द्वारे वम हम बंद डोळ्यांमधून श्री महालक्ष्मींना बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात. कल्पना करा त्यांचे छान मऊ असे हात आपल्या सहस्त्रहार चक्रावर आहेत, जे भरभरून आपल्याला आशीर्वाद देत आहेत. खूप आभार श्री महालक्ष्मींचे. प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळून दोन्ही डोळ्यांवर ठेवा. आपल्या तळव्यांमधनं जी ऊर्जा आपल्या डोळ्यांना मिळत आहे त्याकडे लक्ष द्या. आज्ञाचक्र, सगळ्या रेके गुरूंचे स्थान, सगळ्या रेके गुरूंचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. डॉक्टर मिका उसवी, वासंतीताई यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु माऊली, त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरु महाराज आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत. कलियुगामधील त्यांचे प्रभावी अवतार श्रीपाद वल्लभ महाराज, नरसिंह सरस्वती महाराज, श्री स्वामी समर्थ, अंशरूपी अवतार श्री साईनाथ महाराज, श्री गजानन महाराज यांचे प्रत्येकाचे खूप आभार मानायचे. सगळ्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शंकर, जय शंकर, जय शंकर. शंकर बाबा, त्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळा, दोन्ही कानांवर ठेवा. चांगल्या श्रवण शक्तीद्वारे चांगले स्तोत्र, चांगले मंत्र, चांगल्याच गोष्टी आपण ऐकत आहोत. खूप आभार मानायचे चांगल्या श्रवण शक्तीचे. ओम द्वारे सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. कल्पनेमधून सुंदर असा केशरी प्रकाश या चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा. खूप आभार मानायचे ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे. आपल्या कल्पनेमधून सहस्त्र पाकळ्यांचे केशरी रंगाचे फूल इथे बघण्याचा प्रयत्न करा. एक असे सुगंधित फूल ज्यामधून आपल्याला भरभरून ऊर्जा मिळत आहे. त्या शिवशक्तीशी आपण एकरूप झालेलो आहोत. खूप आभार. ओम द्वारे
नको असलेले विचार निघून गेलेले आहेत. नको असलेले शरीरातले पदार्थ विसर्जन क्रियेद्वारे सगळे बाहेर निघून गेलेले आहेत. खूप आभार म्हणायचे. या दिव्य ब्रह्मांडीय शक्तीचे सावकाश दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा. कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम काढा, वम काढा, रेकीची पारंपरिक चिन्ह काढा. खूप आभार म्हणायचे. या शिवशक्तीचे सगळ्यांनी खोल श्वास घ्या. श्वासाला रोखून ठेवा आणि श्वास सोडत मृदुंगाप्रमाणे ओम म्हणायचे. हातातनं वाहणाऱ्या रेखीकडे सगळ्यांनी लक्ष द्या. सावकाश दोन्ही हात आपले सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला मनापासून नमस्कार करा. ओम, त्रिशूल आणि स्वस्तिक या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशात आपल्या स्वतःला बघा. परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला आपल्यामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाला मनापासून नमस्कार करा. खूप आभार मानायचे या दिव्य ब्रह्मांडीय शक्तीचे. प्रत्येक क्षणाला आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार. सक्षम जलतत्वाचे, पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे. या क्षणाचे खूप आभार. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना कायम मिळत राहो आणि सगळ्यांचं कल्याण हो ही माझी मनापासून इच्छा. अवधूत चिंतनम. श्री गुरुदेव दत्त. चिबॉल करायचे आपल्या लोकांसाठी. एकमेकांवर हात चोळून हा चिबॉल घ्यायचा आहे. या चिबॉलमध्ये बघायचं आहे तुम्ही. या चिबॉलचा रंग आज बघा तुम्ही, पूर्ण केशरी रंग. आणि ह्या चिबॉलमध्ये बघायचं आहे तुम्ही आपल्या आईवडिलांना. आईवडिलांना मनापासून नमस्कार करायचा आहे, ज्यांच्यामुळे आपल्याला ही पवित्र मनुष्य योनी मिळालेली आहे. त्यांचे खूप आभार मानायचे. कल्पनेमधून चिबॉलवर ओम काढा, वम काढा, रेखेचे चिन्ह काढा. आता आपल्या कुटुंबामधील एक एक सदस्याला या चिबॉलमध्ये बघा. आपली बहीण भावंड, आपला आयुष्याचा जोडीदार, आपली मुलं, माहेरची लोक, सासरची लोक, त्यांचे कुटुंब, प्रत्येकापर्यंत ही वैश्विक शक्ती पोहोचत आहे. प्रत्येकाचे खूप आभार मानायचे. कुठलीच व्यक्ती वाईट नसते. वाईट असते ती परिस्थिती. त्या परिस्थितीप्रमाणे ती व्यक्ती वागत असते. त्यामुळे सातत्याने सगळ्यांबद्दल आपण चांगला विचार करत आहोत. खूप आभार मानायचे या ब्रह्मांडीय शक्तीचे. प्रत्येक क्षणाला आपल्याद्वारे सगळ्यांपर्यंत ही शक्ती पोहोचत आहे.
आता ह्या ची बॉलमध्ये बघायचे आपल्या सुंदर वास्तूला. आपल्यासारखी सुंदर वास्तू कदाचित कोणाला मिळाली नसेल. या वास्तूचे खूप आभार मानायचे. आपल्या सुंदर वास्तूद्वारे आपली भरभराट होत आहे. साक्षात देवी अन्नपूर्ण आपल्या स्वयंपाकघरात विराजमान आहेत. श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांची कृपा आपल्या वास्तूवर आहे. वास्तूतल्या प्रत्येकावर आहे. स्वस्तिक रूपी कल्याणाची ऊर्जा घरात फिरत आहे. त्रिशूल रूपी आणि ओम रूपी सुरक्षा कवच आपल्या घरावर आहे. खूप आभार मानायचे ह्या वैश्विक शक्तीचे. प्रत्येक क्षणाला कल्पनेमधून या ची बॉलवर परत तुम्ही ओम काढा, बीजाक्षर वम काढा, चोकुरे काढा. या ची बॉलला आपण प्रोग्रामिंग केलेलं आहे या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत. तोपर्यंत या शक्तीचे आशीर्वाद आपल्या घरातल्या लोकांना मिळत राहणार आहेत. सावकाश ची बॉलला कव्हर करा वरपासून खालपर्यंत आणि नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक मध्ये सगळ्यांना बघा. परत कव्हर करा, नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात सगळ्यांना बघा. परत कव्हर करा आणि नमस्कार करा. या ची बॉलला ठेवायचे ब्रह्मांडात आणि मग पाण्याचा ग्लास जो आपण घरातल्या लोकांसाठी घेतलेला आहे त्याच्यावर तुम्ही ओम काढा, वम काढा, चोकुरे काढा आणि खूप आभार मानायचे या वैश्विक ब्रह्मांडीय शक्तीचे. प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. नक्की तुम्हाला माझ्या व्हिडिओद्वारे जर शिवशक्तीचा आशीर्वाद मिळत असेल तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आपल्या जवळच्या नातेवाईकांना कळू द्या की ही शिवशक्ती जिचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळायला लागतातच. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं.